रोहित शेट्टीच्या घरावरती जे हल्ला करण्यात आलेला होता त्यामध्ये 4 आरोपींना आज मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने किल्ला कोर्टामध्ये हजर केलेलं आहे आणि चारही आरोपींना 4 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। आरोपींचे वकील ॲडव्होकेट अजय दुबे जी आमच्या सोबत आहेत। सर, काय म्हणाल तुम्ही, हे 4 आरोपींच्या काय कुठल्या आधारावर त्यांना 4 दिवसाची पोलीस कोठडी न्यायालयाने दिली आहे? विशेषपदी घेतलेलं आहे, यांचा काही रोल नाही आहे, या लोकांनी फायरिंग पण केलेलं नाही आहे, कोणी गाडी पुरवलं आहे असं काहीतरी आहे। फक्त एक नंबर आरोपी आहे, तो कॉन्टॅक्टमध्ये होता लोणकरचा, तो वॉन्टेड आरोपी आहे, त्या लोकांनी सगळं केलेलं आहे। ज्यांनी फायरिंग केली ते तर त्याला अटकच केलेलं नाही आहे, तर यांच्याशी आमचा काही संबंधच नाही आहे साहेब। तर ऑन सस्पिशियस बेसिसवर दुसरं काहीच नाही आहे। तो 1 नंबर आरोपी आहे, ते बाकी 3 लोकांचे मित्र आहे, ऑफेन्स होणार आहे, घडणार आहे, त्याबद्दल पण त्यांना काही माहीत नाही आहे। आणि आम्ही सगळे जेवढे पण आरोपी आमचे सगळे ते कॉपरेट करत आहे, त्यांचा या ऑफेन्सची काही संबंधच नाही आहे। पण ह्या आरोपींनी काहीतरी डोमेस्टिक हेल्प वगैरे दिलेला आहे, म्हणूनच नॉलेज असायला पाहिजे ना, त्यांना काय कुठलं नॉलेजच नाही आहे की कशासाठी काय आहे। कोणी म्हटलं बाबा हे मला गाडी पाहिजे तर गाडी आणून दिली, तर माहीत नाही ना कशासाठी करताय। त्यांना नॉलेज तर असायला पाहिजे। त्या लोकांनी सेक्शन्स लावल्या प्लॅनिंगचा, प्लॅनिंगमध्ये मी बसायला पाहिजे, कॉमन इंटेन्शन मला आलं पाहिजे, मी नाही त्याच्यात, आपला काहीच रोल नाही आहे त्याच्यात। सर, ते बिश्नोई गँगचा जो लोणकर आहे त्याच्या संपर्कात कोण होता, आरोपीचं नाव वगैरे, तो अटक आहे की अजून वॉन्टेड आहे? नाही, वॉन्टेड आहे, त्यांच्या समोर 1 नंबर आरोपी होता, आपला काहीच नाही आहे त्याच्यात, 1 नंबर आरोपी होता त्याच्यात। एकूण आज किती लोकांना प्रोड्यूस केला? 4 लोकांना केलंय आणि पोलीस कस्टडी दिल्या 5 तारखेपर्यंत। तर हे होते आरोपींचे वकील ॲडव्होकेट अजय दुबे। यांचं म्हणणं आहे की जे अटक आरोपी आहेत त्यापैकी जे 4ही आहेत त्यांनी काही मदत वगैरे केलेली आहे, असं त्यांच्यावरती संशयित आरोपी म्हणून त्यांना अटक केलेली आहे आणि पोलिसांना 4 दिवसाची ह्या आरोपींची जी आहे 4 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे। मात्र ह्यांचं असं म्हणणं आहे, आरोपींचे जे वकील आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की आरोपींच्या थेट संबंध फायरिंगमध्ये नाही। कॅमेरा पर्सन हरीश नेगीसह ब्रिजभान जयस्वार, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।